ए गौरे ए कालपासून जिम लावली भाव. गौऱ्या नाही, बिल्डर गौरव. बाबो ओ शेट 4 सेट मारले थेट. ओ शेट 4 सेट. गौरव शेठ आज बाईसेप मारायचे बरं का. नुसतं बायसेप नाही, बायसेप ट्रायसेप बडीसेप काय मारायचं सांग, सगळं मारून टाकू. गणेश शेट एकदा जिम लावली ना लाईव्ह डायरेक्ट सेट. कस काय भाऊ? कस काय बाई, जिम लावली डायरेक्ट महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र केसरी नंतर डायरेक्ट SRPF, त्याच्यानंतर डायरेक्ट BSF, त्याच्यानंतर डायरेक्ट MRF, त्याच्यानंतर डायरेक्ट WWF. बाबो डायरेक्ट शेट. त्या दिवशी तो ट्रेनर मला काय म्हणला माहिती का? काय म्हणलं भाऊ? म्हणे तुला कार्डिओ माहिती का म्हणे, कार्डिओ. त्याला म्हणलं पहिली गोष्ट म्हणलं डिओ आहे ना, म्हणलं कार नाही, म्हणलं ती स्कूटी, म्हणलं स्विफ्ट ही कार आहे, म्हणलं आम्ही मेकॅनिकल इंजिन आहे, आम्ही काय आड नाही काय आहे का नाही. बरोबर आहे, बरोबर. ओ ट्रेनर, ही सायकल आपण चालवणार नाही बरं का. काव काय झालं? अहो ही लेडीज सायकल आहे, आपल्याला 24 नंबरची दांडी सायकल मधून पाय घातल्याशिवाय ना आपल्याला मजाच येत नाही. गणेश शेठ आज डायरेक्ट डेडलिफ्ट मारली आपण. भाऊ तू तर आज जिमलाच नाही आला. भाऊ जिमला नाही आला तरी आपण डेडलिफ्ट मारली भाऊ. कस काय भाऊ? कस काय भाई, आमच्या गल्लीत ना एक म्हातारं खपलं होतं, त्याची बॉडी पडेल होती, त्या 4 खांदे करेन ना म्हणलं बाजूला, म्हणलं डायरेक्ट बॉडी खालून धरली, डायरेक्ट डेडलिफ्ट. 70 किलोचं म्हातारं डायरेक्ट उचललं, बाबो डायरेक्ट धरलं, डायरेक्ट फेकून दिलं डायरेक्ट. गौरव शेठ तुमची जिम झालेली आहे बरं का आता. ओके आता मस्त पैकी एक स्टीम घेऊन टाका. नक्की. गौरव भाऊ हे काय चालू आहे? अहो स्टीम बाद घेऊन राहिलो, आमची आजी अशी स्टीम बाद घ्यायची. बॉडी दिसते का आपली? अम्मा बाई विषय का? एक आपलं एक मस्त रील काढा, माग गाणं लाव. गडी अंगान उभा आणि आडवा, गौरव एक नंबरचा भडवा, ते गाणं लावून द्या भाऊ.